तर बुलेटिनची सुरुवात करतोय एका ब्रेकिंग न्यूजनं। राज्यात मध्यावधी निवडणूक होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण शिवसेना कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडेल। शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी हा गौप्यस्फोट केला। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। कायम सत्तेबाहेर राहून विरोधकांची भूमिका बजावणारे शिवसैनिक राज्यात भाजप बरोबर सत्तेत बसले आणि त्यानंतर आनंदित झाले होते, पण 2.5 वर्षातच सत्ता असून काही उपयोग नसल्याचं दिसून येते आणि त्यामुळे सत्तेत न राहता बाहेर पडलेलं उत्तम अशी मानसिकता कुठेतरी शिवसैनिकांची झालेली दिसते आणि तेच त्यांनी यातून म्हटलं आहे। शिवसेना कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडेल असं वक्तव्य मनीषा कायंदे यांनी केले। नेमकं मनीषा कायंदे यांनी काय म्हटले पाहूयात। If our ministers are not able to perform because of the high-handedness of the chief minister, if they have got no rights in the government, if our state ministers are not also going to be there in the cabinet meeting, even the leader of the opposition who has a status of a cabinet minister, even he is not invited. So what type of transparency are they talking about? And the CM is not at all serious about the governance that is going on in Maharashtra. So we may pull out any time. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, युती तुटल्यानंतर भाजपकडून कुठेतरी शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे सत्तेत राहू नये अशीच विचारधारणा कुठेतरी शिवसैनिकांची झाली आणि ती उघडपणे बोलून दाखवली। मनीषा कायंदे यांनी काय सांगाल? भक्ती, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना या महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडणार। शिवसेनेचे मंत्री आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरतो, उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आम्ही हे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असे गेले काही दिवसापासून वक्तव्य येत आहेत। मात्र मनीषा कायंदेंचं वक्तव्य की मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कारभाराबद्दल सिरियस नाहीत, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा ज्या प्रकारे कारभार चालवतायत तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालवतायत। शिवसेनेच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये किंवा राज्यमंत्र्यांना कोणत्याही मीटिंगमध्ये स्थान दिलं जात नाही, असे अनेक मुद्दे आहेत ज्या गेल्या मुद्द्यांवरती गेले 2.5 वर्ष शिवसेना आणि भाजपमध्ये वादविवाद होत आहेत। मात्र आज मनीषा कायंदे यांचं हे वक्तव्य संकेत देणारं आहे की येणाऱ्या काही काळात, काही दिवसातच शिवसेना भाजपचा सरकारमधनं बाहेर पडेल, भाजपच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेईल आणि त्यानंतर हे सरकार अल्पमतात येईल आणि अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सरकारला मदत करायला तयार नाही। त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांकडे चाललाय असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि स्पष्ट संकेत आता शिवसेनेच्या नेत्यांकडून येत आहेत की लवकरच काहीच दिवसात आता सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार आहे। नक्कीच धन्यवाद मयांक या सविस्तर माहितीसाठी। तर येणाऱ्या काही दिवसात खरोखरच आता सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार का याकडे कारण सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण शिवसेना कोणत्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडेल असे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिले। एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश देताच त्यांनी राजीनामे सुपूर्द करू असं वक्तव्य देखील केलं होतं दिवाकर रावते आणि रामदास कदम यांनी, आणि आता पुन्हा एकदा सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिले। पुन्हा एकदा ऐकूयात मनीषा कायंदे यांनी नेमकं काय वक्तव्य केले ते। If our ministers are not able to perform because of the high-handedness of the chief minister, if they have got no rights in the government, if our state ministers are not also going to be there in the cabinet meeting, even the leader of the opposition who has a status of a cabinet minister, even he is not invited. So what type of transparency are they talking about? And the CM is not at all serious about the governance that is going on in Maharashtra. So we may pull out any time.